Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the fifth example on the topic contract costing. In the earlier lectures, we have seen four examples in which there was a notional profit, and we have seen how the notional profit is distributed among profit and loss account and reserve. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग या टॉपिकवरील पाचवे एक्झाम्पल पाहणार आहोत. याच्या अगोदर जे आपण 4 एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत यामध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जे आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला नोशनल प्रॉफिट आलेला होता आणि हा नोशनल प्रॉफिट कशा पद्धतीने P&L अकाउंट आणि रिझर्वमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो हे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं आहे. Now in this particular example we are going to study if there is a loss on contract account, how the effect is given for such loss, that we are going to study in this particular example. आजचं हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 त्यामध्ये आपण जर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला लॉस आला असेल तर त्या लॉसची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 5. Following are the details relating to contract which started on 1st January 2016. This is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that the details are relating to a contract which was started on 1st January 2016. एक कॉन्ट्रॅक्ट आहे ज्या कॉन्ट्रॅक्टची सुरुवात 1 जानेवारी 2016ला सुरू झालेली आहे. काम चालू झालं 1 जानेवारी 16ला. त्या सर्व कॉन्ट्रॅक्टची आपल्याला माहिती दिलेली आहे. आपल्याला टेबल दिलं आहे बघा. 2 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. काय काय सांगितलं आहे बघा. फर्स्ट पॉईंट इज कॉन्ट्रॅक्ट प्राईस ₹4 lakhs. कॉन्ट्रॅक्ट प्राईस म्हणजे काय. कॉन्ट्रॅक्ट प्राईस मीन्स द प्राईस विच इज चार्जड बाय द कॉन्ट्रॅक्टर फॉर डुईंग द कन्स्ट्रक्शन वर्क. एखादं जे कन्स्ट्रक्शनचं काम करायचं आहे, मग ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल, हाऊसचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा इतर कोणतंही कन्स्ट्रक्शन असेल, त्या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर किती रुपये घेणार आहे त्या किमतीला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती आहे तर ₹4 लाख आहे. म्हणजे काम पूर्ण केल्यावर एकूण ₹4 लाख कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहेत. त्यानंतर पुढे सांगितले मशिनरी ₹20,000. ॲक्च्युली मशिनरी इज अवर असेट, बट इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मशिनरी इज ट्रीटेड ॲज अन एक्सपेन्सेस. मशिनरीला खर्च आहे अशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट केली जाते. आणि आपण पाठीमागच्या 4ही एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की ऑल द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू कॉन्ट्रॅक्ट आर डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड कोणताही खर्च असेल, तो मटेरियलचा खर्च असेल, वेजेसचा खर्च असेल, डायरेक्ट एक्सपेन्सेसचा असेल, ओव्हरहेडचा असेल, नाहीतर कोणताही खर्च असेल, ऑल एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. ओके. आणि मशिनरी जी आहे, मशिनरी ॲक्च्युली इट इज अवर असेट, बट in contract costing the accounting treatment is made as if it is an expenditure. मशिनरी हा खर्च आहे अशा प्रकारे त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट ही केली जाते. पुढे बघा 4 खर्च दिलेले आहेत. पहिला खर्च डायरेक्ट मटेरियलचा. मटेरियल किती रुपयाचं लागलं कन्स्ट्रक्शनसाठी 1,70,000. डायरेक्ट वेजेसचा खर्च आला 40,000. वेजेस आर पेड टू द वर्कर्स, ते आहे 40,000. डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट इज 6,000. हा खर्च आहे 6,000. त्यानंतर 2 आउटस्टँडिंग खर्च सांगितले आहेत. आउटस्टँडिंग वेजेस 5,000 आणि आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस 1,000. आपल्याला माहिती आहे की आउटस्टँडिंग ही ॲडजस्टमेंट आहे. कशावर ॲडजस्टमेंट आहे. एक आहे डायरेक्ट वेजेसवरती आणि दुसरे आहे डायरेक्ट एक्सपेन्सेसवरती. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस विच आर ऑफ करंट इयर बट आर नॉट येट पेड. आउटस्टँडिंग खर्च म्हणजे काय तर एखादा खर्च हा चालू वर्षाचाच आहे परंतु तो अजून पेड केलेला नाही, पेड करायचा आहे, त्याला आउटस्टँडिंग खर्च असं म्हटलं जातं. आणि आउटस्टँडिंग ही ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळे जे काय त्याचे इफेक्ट करायचे ते 2 इफेक्ट करायचे. एक नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट आपण ॲड करतो आणि दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड करायचे असतात, म्हणजे ती लायबिलिटी आहे. सो सेकंड इफेक्ट ऑन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट आहे वर्क सर्टिफाईड 1,80,000. म्हणजे वर्षाच्या अखेरीपर्यंत 1,80,000चं काम हे सर्टिफाईड झालं.
म्हणजे त्याला ॲप्रुव्हल मिळालं, संमती मिळाली, एवढं काम झालेलं आहे याचं सर्टिफिकेट मिळालं. पुढे सांगितले वर्क अनसर्टिफाईड, ते आहे 30,000 रुपये. आता वर्क अनसर्टिफाईड म्हणजे काय? वर्क अनसर्टिफाईड मीन्स द वर्क विच इज कम्प्लिटेड बट नॉट अप्रूव्ड बाय कस्टमर्स, इंजिनियर और आर्किटेक्ट. ओके, 30,000 रुपयाचं काम झालेलं आहे, परंतु त्या कामाला सर्टिफिकेट मिळालं नाही, मंजुरी मिळाली नाही, ॲप्रुव्हल मिळालं नाही, त्याला वर्क अनसर्टिफाईड असं म्हटलं जातं. ॲक्च्युली ते काम झालेलं आहे बट इट इज नॉट सर्टिफाईड. ओके, असं हे जर दोन्ही मिळून आपण पाहिलं तर दोन्हींची बेरीज 1,80,000 आणि 30,000 या दोन्हींची जर बेरीज आपण केली तर तो दोन्हींची बेरीज किती येते? 2,10,000. बरोबर, म्हणजे वर्षाच्या अखेरीला एकूण 2,10,000चं काम झालेलं आहे. 1,80,000चं सर्टिफाईड आहे, 30,000चं अनसर्टिफाईड, असं 2,10,000चं काम झालेलं आहे. बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे आपलं एकूण कॉन्ट्रॅक्ट 4 लाखाचं आहे. 4 लाखापैकी 2,10,000चं काम झालं, म्हणजे वर्षाच्या शेवटी काम इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटी काम अजून चालूच आहे. त्यामुळे चालू आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा काम चालू आहे म्हणून त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हटलं. आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंग, म्हणून आपण त्याला म्हणतो क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. ओके, आणि क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस म्हणजेच काय? क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉकचे नेहमी करायचे 2 इफेक्ट. ओके, पुढे त्यानंतर पुढचा खर्च आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच ओव्हरहेड्स. किती खर्च आहे? 2,000 रुपये. ओके, हा खर्च आहे. पुढे सांगितलं आहे मटेरियल रिटर्न 1,000. 1,000 रुपयाचं मटेरियल आपण परत पाठवलं, म्हणजेच काय? ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथलं 1,000चं मटेरियल आपण परत पाठवलं. मग ते गोडाऊनला परत पाठवलं असेल किंवा अजून कुठं परत पाठवलं असेल, आपल्याला एवढंच बघायचं आहे आपलं जिथं बांधकाम चालू आहे तिथं मटेरियल आलं का तिथलं मटेरियल गेलं. मटेरियल जर आलं असेल, कामाच्या ठिकाणी मटेरियल आलं की त्याला डेबिट दिलं जातं. रिअल अकाउंटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन. मटेरियल आलं की डेबिट साईडला रेकॉर्ड करा आणि मटेरियल गेलं की ते क्रेडिट साईडला, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे मटेरियल परत पाठवलेलं आहे म्हणजे मटेरियल गेलं म्हणजे ते येणार आहे क्रेडिट साईडला. बरोबर, पुढे सांगितलं आहे मशिनरी इन हँड ऑन 31 डिसेंबर. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटची तारीख आहे. बरोबर, वर्षाच्या शेवटी मशिनरी किती रुपयाची आहे? तर 15,000ची. तसंच सांगितलं आहे मटेरियल इन हँड, तारीख तीच 31 डिसेंबर, वर्षाच्या शेवटी मटेरियल किती रुपयाचं शिल्लक आहे? तर 10,000चं. मशिनरी असेल किंवा मटेरियल असेल त्याच्या डेट्स ह्या वर्षाच्या शेवटच्या आहेत. वर्षाची शेवटची डेट म्हणजे क्लोजिंग आहे, आणि क्लोजिंग म्हटलं की हा झाला क्लोजिंग स्टॉक. आणि नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉकचे करायचे 2 इफेक्ट. एक इफेक्ट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. आपण 11th स्टँडर्डमध्ये 12th स्टँडर्डमध्ये शिकलो की क्लोजिंग स्टॉक जो असतो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो. बरोबर, त्याऐवजी तो दाखवायचा कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, आणि शेवटचा पॉईंट आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी ₹1,50,000. कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कोण? कॉन्ट्रॅक्टी मीन्स अ कस्टमर. कस्टमरकडून आपल्याला पैसे मिळाले. आपण हे जे काय सर्व अकाउंटिंग करतो आहे, ऑल धिस अकाउंटिंग इज मेड इन द बुक्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर. जो बिझनेसमन आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी आपण हे अकाउंटिंग करतो. आपण स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहोत असं समजायचं. आपण लोकांचं बिल्डिंग बांधतो, घर बांधून देतो, आणि त्या बदल्यात कस्टमरकडून, कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमरकडून किती पैसे मिळाले? पैसे मिळाले 1,50,000. 1,50,000 रुपये मिळाले. पैसे मिळाले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. बरोबर, आणि कुणाकडून मिळाले? कॉन्ट्रॅक्टी, म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि नेहमीप्रमाणे प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणत्या कंपनी आहे किंवा व्यक्तीचं नाव दिलेलं नाही, त्यामुळे फक्त हेडिंग द्यायचं इन द बुक्स ऑफ. काय असेल ते तिथं ब्लँक ठेवायचं. पहिल्यांदा ड्रॉ करूया कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. नेहमीप्रमाणे 4 कॉलम. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज, पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट इन रुपीज. दिस इज फर्स्ट. आफ्टर दॅट कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट, अँड लास्टली द बॅलन्स शीट इंटू ब्रॅकेट अँड ॲबस्ट्रॅक्ट ॲज ऑन 31 डिसेंबर 2016. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली
ती बघा ही 31 डिसेंबरशी रिलेटेड आहे. मशिनरीची डेट मटेरियलची डेट 31 डिसेंबर आहे, म्हणजे बॅलन्स शीटसुद्धा त्याच तारखेला 31 डिसेंबर 2016. नेहमीप्रमाणे 4 कॉलम लायबिलिटीज, अमाऊंट, असेट्स आणि अमाऊंट. ओके, आता हे सर्व ड्रॉ केल्यानंतर एक एक पोस्टिंग करायचं. सुरुवातीपासून बघा, पहिल्यांदा सांगितलं कॉन्ट्रॅक्ट प्राईस. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही कशा वेळेला लागते? फक्त ॲडजस्टमेंटच्या वेळेला लागते, तेव्हा आत्ता ते विचारात घ्यायचा प्रश्न येत नाही. पुढे बघा, पहिलं सांगितलं मशिनरी. आता मशिनरी ॲक्च्युली आपली असेट आहे, पण आपण त्याला खर्च मानतो, बरोबर. फक्त खर्च लिहिताना सिक्वेन्स काय मेंटेन करायचा असतो? पहिला खर्च लिहायचा मटेरियलचा खर्च किती आहे? 1,70,000. सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. बघा, टू मटेरियल 1,70,000 हा पहिला खर्च. मटेरियल नंतर दुसरा खर्च घ्यायचा असतो वेजेस. बघा, डायरेक्ट वेजेस किती आहेत? वेजेस आहेत 40,000 आणि आउटस्टँडिंग किती आहेत? ते आहेत 5,000. 40,000 आणि आउटस्टँडिंग 5,000. मग इफेक्ट केले बघा, टू वेजेस 40,000, आउटस्टँडिंग आपण ॲड करतो, आउटस्टँडिंग 5,000, 40 आणि 5 बेरीज बाहेर किती आली? 45,000. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट आपण ॲड केला. दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण लायबिलिटीला दाखवतो. लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस किती? 5,000 रुपये, बरोबर. वेजेस आउटस्टँडिंग आहेत, याचे दोन इफेक्ट, एक इफेक्ट ॲड आणि दुसरा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तसंच तिसरा खर्च घ्यायचा असतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. किती आहेत बघा? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 6,000 आणि आउटस्टँडिंग आहेत 1,000. 6,000 आणि 1,000 सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. डायरेक्ट एक्सपेन्सेस 6, आउटस्टँडिंग 1, बेरीज बाहेर किती आली? तर ती आली 7,000 रुपये. एक इफेक्ट आउटस्टँडिंगचा ॲड केला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. लायबिलिटी साईडला लिहिलं आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस किती? 1,000 रुपये. आता हे 3 खर्च झाले. पुढे काय सांगितलं बघा, इथलं आपलं अजून मशिनरीचं पोस्टिंग राहिलेलं आहे. पुढे बघा, पुढं अजून एक खर्च आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. किती आहेत ते? 2,000 रुपये. खर्च सगळे घ्यायचे कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. बघा, कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती? 2,000 रुपये. आता खर्च झालेले आहेत, त्यामुळे पहिल्यापासून बघा एक्झाम्पल. कॉन्ट्रॅक्ट प्राईस सर्वात शेवटी लागणार आहे. मशिनरी कितीची आहे? 20,000ची. मशिनरी आपली ॲसेट आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये मशिनरीला खर्च आहे असं मानलं जातं आणि सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. बघा, डेबिटला टू मशिनरी अमाऊंट किती? 20,000 रुपये. बघा एक्झाम्पल, फर्स्ट स्लाईडमधील फक्त कॉन्ट्रॅक्ट प्राईस राहिलेली आहे, बाकी सर्व पॉईंट झालेले आहेत. त्यानंतर बघा, आता पहिला पॉईंट, वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड. मगाशी सांगितलं वर्षाच्या अखेरीला 1,80,000चं काम सर्टिफाईड आहे, 30,000चं अनसर्टिफाईड आहे. असं दोन्ही मिळून 2,10,000चं काम झालेलं आहे. आपलं एकूण कॉन्ट्रॅक्ट 4 लाखाचं आहे, त्यापैकी 2,10,000चं काम झालं, म्हणजे काम अजून अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे. म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा आपलं काम चालू आहे, पूर्ण झालेलं नाही, काम चालू आहे. काम चालू आहे म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी पण चालू आहे, म्हणून त्याला म्हणायचं क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे करायचे 2 इफेक्ट. एक इफेक्ट कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला म्हणायचं बाय क्लोजिंग WIP. त्याचे 2 भाग, वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड. अमाऊंट किती आहेत बघा? 1,80,000 आणि 30,000 आहे, तशा अमाऊंट घेतल्या 1,80,000 आणि 30. हा झाला एक इफेक्ट. ओके, क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. एक इफेक्ट केला कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला. आता दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक ही आपली ॲसेट आहे आणि तो दाखवायचा बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बघा, क्लोजिंग WIP ह्या दोन्हींची बेरीज केली, 1,80,000 आणि 30,000, दोन्हींची बेरीज किती येते? तर ती येते 2,10,000. ती बघा, इथे इनर कॉलमला घ्यायची, 2,10,000 रुपये, बरोबर. क्लोजिंग WIP झाला. पुढे बघा, आता मगाशी हे दोन्ही झाले, वर्क सर्टिफाईड अनसर्टिफाईड झाले. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अगोदरच झालेले आहेत. पुढे मटेरियल रिटर्न 1,000 रुपये. आता मगाशीच आपण इफेक्ट पाहिलेला आहे. मटेरियल आपण रिटर्न केलं, परत पाठवलं म्हणजे काय? ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथलं मटेरियल आपण परत पाठवलं, म्हणजे कामाच्या ठिकाणावरचं मटेरियल गेलं. मटेरियल आलं की ते डेबिटला लिहायचं असतं आणि मटेरियल गेलं की कुठं लिहायचं असतं? क्रेडिटला. साधा सोपा नियम, क्रेडिट वॉट गोज आउट. मटेरियल गेलं की ते लिहायचं क्रेडिटला. किती रुपयाचं आहे? 1,000 रुपयाचा. म्हणून क्रेडिटला बघा, कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला बाय मटेरियल रिटर्न अमाऊंट किती? 1,000 रुपये. ओके, मटेरियल जर आलं असेल कॉन्ट्रॅक्टला कामाच्या ठिकाणी तर ते डेबिटला घ्या, डेबिट वॉट कम्स इन. आणि जर मटेरियल गेलं तर ते घ्यायचं क्रेडिटला, क्रेडिट वॉट गोज आउट. ओके, त्यानंतर बघा, आता पुढचा पॉईंट, मटेरियल रिटर्न 1,000 नंतर पुढे मशिनरी इन हँड
किती 15,000 रुपये. वर्षाची शेवटची तारीख दिली 31 डिसेंबर. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाची शेवटची तारीख. वर्षाची शेवटची म्हणजे क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे किती इफेक्ट करायचे सांगा. क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटचे करायचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला, बघा कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला बाय मशिनरी 15,000 रुपये हा एक इफेक्ट. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक हे आपले असेट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला, बघा असेटला मशिनरी 15,000 रुपये. ओके. त्यानंतर तसाच पुढचा एक पॉईंट आहे, मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर. वर्षाच्या शेवटी मटेरियल किती रुपयाचं शिल्लक आहे. 10,000चं. आता मटेरियल शिल्लक आहे 10,000चं. वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे 2 इफेक्ट करायचे. एक कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला बाय मटेरियल कंसामध्ये क्लोजिंग 10,000 हा एक इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला मटेरियल कंसामध्ये क्लोजिंग अमाऊंट 10,000 रुपये. त्यानंतर आता शेवटचा पॉईंट बघा काय, कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी. किती रुपये कॅश मिळाली. कॅश मिळाली 1,50,000. कुणाकडून मिळाली. कॉन्ट्रॅक्टीकडून. आपण बघा सेपरेट कॉन्ट्रॅक्टी अकाउंट तयार केलेलं आहे. आपल्याला कॅश मिळाली. कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. आणि कुणाकडून मिळाली. कॉन्ट्रॅक्टीकडून. म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. म्हणून बघा कॅश कॉन्ट्रॅक्टी अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश अकाउंट. किती कॅश मिळाली. 1,50,000. क्रेडिटची बेरीज 1,50, डेबिटला 1,50, डेबिटला फरक 1,50. त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि कुणाकडून मिळाले. कॉन्ट्रॅक्टी म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. ही एंट्री कशी वाचतो. कॅश अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. ओके. हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कंप्लीट झालं. बघा सर्व पोस्टिंग झालं आहे का. कॅश रिसिव्डसुद्धा पोस्टिंग झालं. सर्व पोस्टिंग झालेलं आहे. फक्त पहिलं पोस्टिंग हे कॉन्ट्रॅक्ट प्राईस राहिलेलं आहे ते आपल्याला ॲडजस्टमेंटच्या वेळेला विचारात घ्यावं लागतं. ओके. आता कॉन्ट्रॅक्टी अकाउंट तर क्लोज केलेलंच आहे. हे क्लोज झालेलं आहे. आता कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्लोज करूया. आता या एक्झाम्पलमध्ये बेरीज कोणती जास्त आहे ते बघा. पाठीमागचे जे काही 4 एक्झाम्पल्स होते त्यामध्ये क्रेडिटची बेरीज जास्त येत होती. फरक डेबिटला येत होता. डेबिटला फरक आला तर तो प्रॉफिट असतो आणि क्रेडिटला फरक आला तर तो लॉस असतो. आता या एक्झाम्पलमध्ये टोटल केल्यानंतर असं लक्षात येतं की डेबिटला मटेरियलची अमाऊंट आहे, वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि मशिनरी ह्या सर्वाची बेरीज येते 2,44,000. डेबिटची बेरीज जास्त आहे 2,44,000. क्रेडिटला घेतले 2,44,000. त्यातून काय काय लेस करायचं आहे. मटेरियल रिटर्न 1,000, मशिनरीचे 15,000, मटेरियलचे 10,000, क्लोजिंग WIPचे 1,80 आणि 30 ते वजा केले. फरक आला क्रेडिट साईडला. किती फरक आला. 8,000. आता हा जो फरक आलेला आहे, आपले पाठीमागचे जे 4 एक्झाम्पल होते त्या सर्व एक्झाम्पलमध्ये डेबिटला फरक येत होता. डेबिटला फरक आला तर त्याला आपण टू नोशनल प्रॉफिट असं म्हणत होतो. बरोबर. जसं ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिटला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात, P&Lच्या प्रॉफिटला नेट प्रॉफिट म्हणतात, तसं कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या प्रॉफिटला नोशनल प्रॉफिट असं म्हटलं जातं. इफ द difference comes on the debit side, then it is treated as a notional profit. But when the difference comes on the credit side, then it is a loss, and this loss is fully transferred to profit and loss account. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा नियम काय आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्लोज केल्यानंतर आफ्टर क्लोजिंग द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, इफ देर इज अ लॉस, देन द टोटल लॉस इज फुल्ली ट्रान्सफर्ड टू P&L अकाउंट. जो काही लॉस होईल तो सर्वच्या सर्व P&L अकाउंटला ट्रान्सफर करायचा. काही रक्कम ती डिस्ट्रीब्यूट करायची नाही. ओके. हा लॉस आला आहे 8,000 म्हणून तो सर्व ट्रान्सफर केला P&L अकाउंटला. म्हणून खाली तिथे लिहिलं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस किती रुपये. 8,000 रुपये. बरोबर. आता ह्या लॉसचं पोस्टिंग करायचं बॅलन्स शीटला. बघा बॅलन्स शीटला पोस्टिंग कुठं होतं तर आपला जो प्रॉफिट असतो, प्रॉफिट असता तर तो लायबिलिटीला येतो आणि लॉस असेल तर तो येतो असेट साईडला. म्हणून असेट साईडला घेतलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस अमाऊंट किती 8,000 रुपये. प्रॉफिट असेल, प्रॉफिट इज शोन ऑन द लायबिलिटी साईड, व्हेअर ॲज लॉस इज शोन ऑन द असेट साईड. ही लॉसची ट्रीटमेंट केली. फक्त आता मगाचा एक इफेक्ट राहिला आहे बघा. आपल्याला कस्टमरकडून किती रुपये कॅश मिळालेले आहे. 1,50,000. त्याची आपण एंट्री केलेली. आता ह्याचा दुसरा इफेक्ट फक्त करायचा काय राहिला तर कॅश रिसिव्ड जे आहे 1,50,000 त्याचा दुसरा इफेक्ट आपण काय करतो. असेट साईडला जे क्लोजिंग WIP आपण लिहिलेलं आहे किती 2,10,000. ह्या 2,10,000चा अर्थ काय तर वर्षाच्या अखेरीपर्यंत आपण 2,10,000चं काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला 2,10,000 100% मिळणार आहेत.
आपण 2,10,000चं काम केलं म्हणजे आपल्याला 2,10,000 मिळणारच, पैसे मिळणार म्हणजे ती असेट आहे, म्हणून त्या असेट साईडला दाखवलं आहे 2,10,000. 2,10,000 मिळणार आणि त्यापैकी मिळाले किती? 1,50,000 मिळाले. 2,10,000पैकी 1,50,000 मिळाले म्हणजे राहिले किती ते शोधण्यासाठी हे कॅश रिसिव्ड हे मायनस केलं जातं. जे असेट साईडला आपण क्लोजिंग WIP लिहिलेलं असतं त्यातून कॅश रिसिव्ड वजा केलं की मग आपल्याला शिल्लक रक्कम किती, तर ती 60,000 रुपये रक्कम शिल्लक राहिलेली आहे. नॉर्मली पाठीमागच्या 4 एक्झाम्पलमध्ये ते जे शिल्लक रक्कम 60,000 ते आपण इनर कॉलमला लिहित होतो, त्या 60,000मधून रिझर्वसुद्धा लेस करत होतो. पण या एक्झाम्पलमध्ये प्रॉफिट नाही आहे तर लॉस आलेला आहे आणि लॉस आला की तो डिस्ट्रीब्यूट केला जात नाही, तो सर्व लॉस हा P&Lला ट्रान्सफर केला जातो. ओके, त्यामुळे रिझर्व लेस करण्याचा प्रश्न येत नाही. काम झालेलं आहे 2,10,000चं, त्यापैकी पैसे मिळाले 1,50,000, येणं किती शिल्लक आहे अजून 60,000 रुपये येणं आहे. पैसे मिळणार आहेत, 60,000 रुपये यायचे बाकी आहेत म्हणजे ती आपली असेट आहे. ओके, काय पोस्टिंग राहिलं आहे का? आता जे एक पॉईंट राहिलेला होता कॉन्ट्रॅक्ट प्राईस. कॉन्ट्रॅक्ट प्राईस फक्त आपल्याला ज्या वेळेला आपण वर्किंग नोट तयार करतो, पाठीमागच्या 4 एक्झाम्पलमध्ये आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागलेली. एक पहिली वर्किंग नोट पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन, आपलं काम किती टक्के पूर्ण झाले त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट प्राईसची गरज पडते. पण या एक्झाम्पलमध्ये पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन कॅल्क्युलेट करण्याची गरजच पडली नाही, कारण या एक्झाम्पलमध्ये लॉस आलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा नियम आहे की जर लॉस असेल कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला देन लॉस इज फुल्ली ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा महत्त्वाचा नियम आहे आणि त्याच्यावरती हे एक्झाम्पल आहे. Okay, so in this example we have prepared contract account, contractee account and balance sheet, and in this example we have seen the effect of loss ऑन द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला जर लॉस असेल तर त्याचा काय इफेक्ट केला जातो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो दॅट्स इट विथ दिस एक्झाम्पल. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. ओके, थँक्यू व्हेरी मच.